फ्रेंड्स, मी वृषाली. स्मार्ट वुमेनच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिवसेंदिवस तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. आपण जेव्हा आपलं घर आवरायला घेतो तेव्हा आपल्याला अनेक टाकाऊ गोष्टी दिसतात. एवढंच का, एखादं काचेचं भांडं आपल्या हातून फुटलं तर ते अर्ध फुटकं भांडं आपण टाकून देतो. पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत त्यानंतर अशा गोष्टी तुम्ही नक्कीच जपून ठेवाल. काय करू शकतो आपण अशा टाकाऊ गोष्टींपासून, पाहूया. नमस्कार, मी नंदन कलबाग. आपण आता पनवेलमधील गोगरी ह्या नर्सरीमध्ये आहोत. आपल्याला आज काय बघायचं आहे की आपल्या घरामध्ये अनेक टाकाऊ वस्तू असतात आणि त्यांचं काय करायचं आपल्याला समजत नाही. कधीकधी आपल्याला त्या टाकून द्याव्याशा वाटतात, पण ते मन पण होत नाही. पण त्याचबद्दल आपण त्या टाकाऊ वस्तूपासून अनेक शोभेच्या गोष्टी पण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जर आपण वनस्पती वाढवल्या तर त्या वनस्पतींना जो जीव असतो, त्याच्यामध्ये जो ते हिरवाई असते, त्याच्याने आपल्या घरामध्ये एक तजेला येतो. तर आज आपण काही बघणार आहोत असे प्रकार की टाकाऊ वस्तूतून किती चांगले आपल्याला निरनिराळे प्रकार करता येतात, ते आज आता आपण बघणार आहोत. आता हे आपल्याला एक दिसतंय की एक टाकाऊ ड्रम होता, म्हणजे आपण पिंप म्हणतो, तर त्या पिंपामधनं त्यामधनं वगैरे तरी किती शोभून दिसतं बघा. आणि अगदी घरी करण्यासारखं आहे. छोटे खेळे, थोडंसं एक आपल्याला करवत आहे आणि ते बहुतेक कोणाच्या घरी असतं. तर त्या गोष्टी आपण साध्या गोष्टी वापरून असे सुंदर प्रकार इकडे करू शकतो. आता तुम्ही इकडे बघाल की हा एक प्लास्टिकचा हा होता स्टँड, म्हणजे ठोकळ्यासारखा. तर त्याच्यावरती थोडेसे पाईप वगैरे बसून ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की ह्याच्यामध्ये बिलकुल माती वापरलेली नाही आहे. मातीशिवाय सगळी झाडं वापरलेली आहेत. ती त्याच्यामध्ये मुळाच्या बाजूला थोडंसं मॉस लावलेलं आहे आणि मॉसमध्ये त्याची मुळं घालून त्याच्यामध्ये लावलेलं आहे. आणि थोडंसं तुम्हाला हलकं पाणी दिलं तरी पुरे होतं, म्हणजे जास्त काही मेहनत पण करावी लागत नाही. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघाल की एक पाईप आहे. ह्या पाईपच्यामध्ये थोडंसं वरच्या बाजूला कापून आपण दोन्ही बाजूला दोन झाकणासारखे जरी तुकडे लावले तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनेक प्रकारची झाडं लावू शकतो. हे मनी प्लांटचे प्रकार आहेत. ते खाली असे ओघळून आले की तुम्हाला वाटतं की फार सुंदर असं ते देखावे आपण करू शकतो. अनेक प्रकार होऊ शकतात. आता हे परत आपला सिमेंट शीट आहे. हे तर आपण अगदी भिंतीवरती टांगू पण शकतो. म्हणजे आपण बाल्कनीमध्ये कुठे जर आपल्या भिंतीवरती वगैरे टांगायचं असेल तर हे इकडे आपण दोन खिळे मारून भिंतीवरती टांगण्यासाठी ही एक छोटीशी लँडस्केप केलेली आहे. इकडे तुम्हाला दिसतंय की आपण तो वॉटर प्युरिफायर असतो त्याचा टाकाऊ पदार्थ होता, तर त्याच्यापासून आपण छोटंसं इकडे एक मिनिचर लँडस्केप केलेली आहे. इकडे तुम्हाला एक फुटक्या सिरॅमिक कुंडीमध्ये, फुटलेल्या सिरॅमिक कुंडीमध्ये तुम्हाला दिसेल की अगदी गार्डनचा देखावा, म्हणजे अगदी बाग बगीचा कसा असतो तसा देखावा केलेला आहे. त्याच्यामध्ये परत स्टेप्स केलेले आहेत, जे आपण वरती जायला पायऱ्या म्हणतो. त्या पायऱ्या पण फुटलेल्या कुंड्याचे तुकडे वापरून, म्हणजे इकडे कुठेही कसलाही एक सुद्धा नवा भाग घेतलेला नाही आहे. फक्त ह्याच्यातली झाडं तोच त्याच्यामध्ये एक प्रकार आहे. बाकीचं सगळं वेस्टेजमध्ये आहे. इकडे तुम्हाला दिसेल की जुन्या कुंड्या नुसत्या ठेवण्यापेक्षा आपण त्या जोडून एकमेकांना असं एक पिरॅमिडसारखं फॉर्मेशन करून त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकारची झाडं लावू शकतो. इकडे तर तुम्हाला दिसेल की ही झारी, पाणी घालायची झारी फुटलेली, ह्याच्यामध्ये किती सुंदर प्रकारे झाडं लावली आहेत बघा. म्हणजे अनेक प्रकार आपण ह्याच्यामध्ये टाकाऊ गोष्टीतनं करू शकतो. पक्ष्यांचे पिंजरे जर गंजले तर त्याच्यानं सुद्धा पक्ष्यांना, मुक्या प्राण्यांना कोंडून ठेवण्यापेक्षा ह्याच्यामध्ये झाडं लावली तर आपल्याला ती जास्त चांगली शोभून दिसते. भिंतीवर लटकावण्यासाठी सगळ्या टाकाऊ पद्धतीनं, म्हणजे आपले ते पत्र्याचे तुकडे वगैरे ते हे करून इकडे स्टँड केलेलं आहे. आणि बघा, म्हणजे त्याची अरेंजमेंटसुद्धा बघा कशी, म्हणजे एका लाईनीत लावण्यापेक्षा जर असे आपण तिरक्या ह्याच्यामध्ये लावलं तर ते फॉर्मेशन पण खूप महत्त्वाचं आहे. की नुसतं का आपण एक सुंदर झाड लावून उपयोग नाही, पण ते कसं डेकोरेट करून लावायचं आहे, कुठे लावायचं आहे आपण, ते पण फार महत्त्वाचं असतं. आता आपण आणखी काही गोष्टी अशा बघणार आहोत की ज्या आपल्या टाकाऊ गोष्टीतनं पण आपली कल्पनाशक्ती वापरून, म्हणजे कुठेही नुसतं ठिकाणी केलेलं बघण्यात परत ते करण्यात काही असा फायदा नसतो. पण जर आपण आपली कल्पनाशक्ती वापरून केली तर त्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्याला चांगल्या होऊ शकतात. त्यात आपण काही गोष्टी इकडे बघणार आहोत. आणि त्याच्यापैकी तुम्हाला इकडे दिसेल की हा एक आपण पेट्रोमॅक्सचा दिवा म्हणत होतो, तो टाकलेला, म्हणजे अगदी रद्दीतनं उचलून त्याच्यापासून हे त्याच्यामध्ये एडेनियमचं झाड लावलेलं आहे. आता ह्याला फुलं आली की इतकं सुंदर दिसणार आहे ते. आणि हे
वाळवंटातले झाड असल्यामुळे त्याला जास्त पाणी घालायची पण गरज नसते. त्यामुळे जरी निग्लेक्ट झालं, काही दिवस आपण बाहेर गावी गेलो तरी हे चांगलं राहू शकतं. इकडे आणखी एक आपण तो टेबल लॅम्प असतो, त्या टेबल लॅम्पमध्ये सुद्धा आपण छोटीशी काही झाडं लावून हँगिंग केलेलं आहे. बघा किती सुंदर दिसतं हे. त्यानंतर आपला वॉटर प्युरिफायर असतो, त्या टाकून दिलेला खराब झालेला त्या वॉटर प्युरिफायरमध्ये आपण निरनिराळ्या प्रकारे, इकडे तुम्हाला दिसतंय की आपण नॉर्मली मॉस वापरतो, पण मॉसच्या बद्दल इकडे आपण कॉयर म्हणजे आपण काथ्या म्हणतो, तो काथ्या वापरून त्याच्यावरती आपण काही झाडं सोडलेली आहेत. इकडे तुम्हाला दिसतंय की एक टाकाऊ कुठची तरी एक स्टँड होता आणि ह्याच्यावरती तो तुम्हाला कुंडी बसवून सुंदर अरेंजमेंट केलेली दिसते. हे तर बघा किती अप्रतिम अरेंजमेंट केलेली आहे. सायकल होती जुनी कुठची तरी, पण त्याच्यामध्ये सुद्धा माती भरणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही काय केलं की त्याला जाळी लावलेली आहे आणि त्या जाळीमध्ये झाड माती भरून त्याच्यामध्ये ही सुंदर झाडं लावलेली आहेत. ही झाडं मोसमी आहेत, त्यामुळे त्याचे फुलं गेली की आपण परत काढून दुसरं लावू शकतो. म्हणजे एकच ते परमनंट राहील असं पण नाही आहे. आपण ह्याच्यामध्ये सुद्धा निरनिराळे प्रकार करू शकतो. इकडे तुम्हाला दिसेल की शहाळ्याचं टाकून देतो आपण शहाळं प्यायलो की, पण ते शहाळ्याच्या ह्याच्यामधून सुद्धा दिसेल तुम्हाला ही मनी प्लांटची एक जात आहे, किती सुंदर वाढलेली आहे बघा. म्हणजे अगदीच टाकाऊ पदार्थ जे आपण कधीच विचार पण करत नाही की ते वापरू शकतो, ह्या असल्या ह्याच्यामधनं आपण ते सुरू केलेलं आहे. बांबू, टाकाऊ बांबूतनं त्याला फक्त इकडे छिद्र काढून आपण त्याच्यामध्ये सुंदर मनी प्लांट, इकडे वरती अरेलिया, हे सिंगोनियम आहे, हे प्रकार आपण त्याच्यामध्ये वाढवले. हा पण एक हँगिंग दिवा होता, तो पण बघा दोन बाजूला, हे पण तसंच केलेलं आहे. फक्त मॉसमध्ये वाढवलेली झाडं आहेत ती, त्याला कुठेही माती वापरलेली नाही आपण, फक्त मॉसमध्ये. लोकांना वाटतं की फक्त मातीचीच गरज आहे, पण असं नसतं. झाडांना त्यांच्या जर रिक्वायरमेंट, ज्या गरजा असतात त्या पुरवल्या तर मग ते मॉस असो किंवा माती असो, आपण त्या कुठेही वाढवू शकतो. ही छोटी छोटी मडकी मिळतात आपल्याला, आपण तिळगुळ वगैरे वाटतो तर त्यावेळेला त्या तिळगुळाची आपण ती मडकी वगैरे घेतो, तर त्याच्याबद्दल आपण नुसती टाकून देण्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आपण छोटी झाडं लावू शकतो. आणि हे निरनिराळ्या एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे एकाच हँगरवरती अशी निरनिराळ्या काय म्हणतो आपण की लेवलमध्ये जर झाडं लावली तर ते पण चांगलं शोभून दिसतं. इकडे हे तर ड्रेनेजचे पाईप आहेत, आपले सांडपाण्याचे पाईप. तर सांडपाण्याचं पाईपसुद्धा आपण इकडे वापर केलेला आहे, त्याच्यामध्ये छिद्र काढून ही पण झाडं आहेत ती सगळी लावलेली फक्त काथ्यामध्ये लावलेली आहे, कुठेही माती वापरलेली नाही. ह्याचा फायदा काय आहे की इतकं हलकं होतं ते आणि त्याच्यातनं सांडपाणी वगैरे सांडत नाही, बाहेर मातीचं पाणी सांडत नाही. हा त्याच्यातला खूप मोठा एक फायदा असतो. आणि हे परत आपण इतके वाढले की परत कापून त्याच्यापासून दुसरी रोपं पण सहज करू शकतो. निसर्गाने आपल्या एवढं भरभरून सगळं दिलेलं आहे, त्याची परतफेड आपण निदान थोडीशी कल्पकता दाखवून आपली घरामध्ये नुसती झाडं ठेवण्यापेक्षा काही टाकाऊ वस्तूपासून जर आपण शोभेच्या वस्तू केल्या तर ती नक्कीच परतफेड चांगली होऊ शकते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.